नमस्कार मित्रांनो, आज अगदी छोटी रेसिपी घेऊन आली आहे। ती म्हणजे वेज चिकन कसं करायचं। त्यासाठी एका कुकरमध्ये कांदा टाकून घेतला, त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून परतून घेत आहे। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। त्यामध्ये सुकं खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे। त्यानंतर धने जिरे पूड, घरातला जो आपला मिक्स मसाला असतो तो आणि हळद पावडर टाकून घेतली आहे। चवीनुसार मीठ टाकलं आहे। आता हे सर्व मसाले चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत। ह्या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले परतून घेणार आहोत। अगदी छान असे परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्यावर आपण टाकून घेणार आहोत भिजवून मी गरम पाण्यामध्ये भिजवलेले सोयाबीन टाकून घेते। इथे छोट्या आकाराचे सोयाबीन वापरले आहेत। त्याचप्रमाणे त्यामध्ये आपण बटाटा टाकून घ्यायचा आहे आणि सर्व जे आहे ते एकत्र करून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये। छान असं कोटिंग झालं की वरून थोडासा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून कुकर लावून घ्यायचा आहे। आधी छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि बघा आता पाणी टाकून घेत आहे। कुकरला 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये हे सोयाबीन छान असं शिजतं आणि तुमचं वेज चिकन बनून तयार होतं। अगदी झटपट आणि चविष्ट अशी ही रेसिपी बनून तयार होते। सकाळच्या धावपळीच्या वेळामध्ये तुम्ही ही अगदी पटकन बनवू शकता। टिफिनला घेऊन जाण्यासाठी तसेच जेवणासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे। नक्की एकदा तरी करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्हाला माझ्या ह्या झटपट रेसिपी आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा। चला तर पुन्हा भेटूया अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।